कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा गुंता काही केल्या सुटेना। त्यामुळे चर्चेतले असलेले उमेदवार स्वार झालेत, तरी बुचकळ्यात पडले आहेत। जिंकून येणारा उमेदवार हाती लागत नसल्यामुळे महाविकास आघाडीला कसरत करावी लागत आहे। अचानक काही नावे समोर येत असल्याने इच्छुकांची मात्र गोची होत आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सक्षम आणि प्रभावी चेहऱ्याचा शोध सुरू आहे। अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडून कोल्हापूरची जागा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी लढवावी, अशी चर्चा सुरू होती। मात्र संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीत प्रवेश घेण्यापेक्षा पुरस्कृत स्वराज्य संघटनेला उमेदवारी द्यावी, अशी मागणी करत प्रस्ताव फेटाळून लावला। संभाजीराजे छत्रपती आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा थांबवत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे नाव पुढे आणले। महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे या नावावर एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याबाबत श्रीमंत शाहू महाराज यांनी यापूर्वी नकार दर्शवला असला तरी सध्याची त्यांची भूमिका काय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीकडून व्ही पाटील, ठाकरे गटाकडून गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर चेतन नरके, माजी आमदार संजय घाटगे, काँग्रेसकडून बाजीराव खाडे इच्छुक आहेत। यातील इच्छुकांनी पायाला भिंगरी बांधत मतदारांचे उंबरे झिजवायला सुरुवात केली आहे। मात्र महाविकास आघाडीकडून खास करून काँग्रेसकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी आग्रह केला जात आहे। सध्या या मतदारसंघात महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे प्रभावी, सक्षम आणि जनमत असलेला चेहरा नाही। सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ हे भाजपसोबत गेल्याने महायुती अधिक बळकट झाली आहे। अशा परिस्थितीत महायुतीला टक्कर देण्यासाठी नवीन आणि जनमत असलेला चेहरा महाविकास आघाडीला देणे गरजेचे आहे। महाविकास आघाडी छत्रपती घराण्यात उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करत आहे। छत्रपती घराण्यातीलच एक नाव पुढे घेऊन लोकसभा मतदारसंघात त्याचा आढावा घेतला जात असल्याची माहिती समोर येत आहे। संभाजीराजेंची भूमिका ठाम असल्याने त्यांच्या ठिकाणी श्रीमंत शाहू महाराज यांचे नाव घेतले जात आहे। पण श्रीमंत शाहू महाराज यांची भूमिका काय असणार, हे गुलदस्त्यात आहे। त्यामुळे महाविकासला अजून तरी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उमेद मिळालेली नाही।